विविध भारती पुणे ठळक बातम्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी 11 वर्षांनी विशेष न्यायालयानं आज निकाल दिला आहे. या प्रकरणातले आरोपी वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना आजीवन जन्मठेप आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश पी जाधव यांनी आज हा निर्णय दिला. पुणे आणि शिरूर मतदारसंघात येत्या सोमवारी 13 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान सुरळीत शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिक दुकानं, आस्थापना, हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश शहर पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत. हे आदेश 12 मे रोजी रात्री 12 वाजेपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहतील. मतदानाच्या चौथ्या टप्प्यात पुणे शिरूर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येत्या सोमवारी मतदान होतंय. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या बाजार समितीचे व्यवहार बंद राहतील. जिल्ह्यातल्या शेतकरी सभासद, बाजार समितीचे कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा किंवा जिल्हाबाहेरील शेतकऱ्यांनी सोमवारी शेतमाल आणू नये असं आवाहन बाजार समिती व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे. पुण्यातल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नवीन वाहनांच्या नोंदणीत मोठी घट झाल्याचं दिसून आलं आहे. यंदा ही घट 21% असल्याचा अंदाज परिवहन कार्यालयातल्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. चालू हंगामात 7,902 नवीन वाहनांची नोंदणी झाली होती. ई वाहनांच्या खरेदी विक्रीतही घट झाल्याची नोंद झाली आहे. आज बसवेश्वर जयंतीनिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. यवतमाळमध्ये मोटरसायकल रॅली काढून त्यांना अभिवादन करण्यात आलं. तसंच आज परशुराम जयंती देखील पुण्यासह राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.